असं सांगत PM आवास योजना आली. तशीच 6 वर्ष निघून गेली. मग 1992 मध्ये बरं का एक स्कीम आली. 180 स्क्वेअर फुटांचं घर. परत 5 वर्ष गेली आणि 1997 ला आला शिवशाही प्रकल्प. धारावीकरांना 225 स्क्वेअर फीट. त्यानंतर सुद्धा अशीच काही वर्ष गेली आणि तब्बल 11 वर्षांनी 2008 साली पहिलं टेंडर निघालं. 270 स्क्वेअर फीटाचं स्वप्न दाखवणार. पुन्हा 8 वर्ष तशीच. 2016 साल उजाडलं दुसरं टेंडर घेऊन. पुढं काय झालं आणि कुठं माशी शिकली आम्हाला काय कळतं त्यातलं. ती दोन्ही टेंडर फेल गेली बहुतेक. आणि मग 2018 सालाला धारावी पुनर्वसन प्रकल्प, आमची ही पोरं DRP म्हणतात त्याला, तो आला. का बाबा 20% SRA आणि 80% प्रायव्हेट बिल्डरचे एकत्र येऊन विकास करायचा ठरलं. आता प्रोजेक्ट साठी इथं मोकळी जागा मिळणं कठीण. मग रेल्वेकडून 45 एकर जमीन ताब्यात घेतली गेली आणि त्या जागेवरच्या झोपड्या आणि तिथलं रेल्वे क्वार्टर पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला म्हणे. आता म्हणेच म्हणायचं म्हणजे तू का म्हणे नामा म्हणे तसं धारावीकर म्हणे तर निर्णय झाला. कसलं काय घेऊन बसला. आता 21व्या शतकाची 25 वर्ष उलटली तरी पक्क्या घरात स्वप्न हे मृगजळ बनून पळतय पुढच पुढच पुढच. आणि पण ती लुकलुकतेच आहे आशेची. हे त्यात पण आम्ही धारावीकर लय लकी बरं का. हा अख्ख्या मुंबईतल्या SRA स्कीम मध्ये कुठेच झाला नसेल असा सर्वे आमच्या धारावीत झालाय. भिंग 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 भिंग. ड्रोन सर्वे. मशाल सर्वे, फायनल सर्वे, ड्रोन सर्वे. हे सर्वे घडत असताना धारावी आपलं जीवन तसंच रेटत होती. रोज वाढणारी अनधिकृत बांधकाम, अनधिकृत प्रार्थना स्थळ, बेडकीसारखी फुगत चाललेली लोकसंख्या, ह्या चिंचोळ्या गल्ल्या, घाणीचं साम्राज्य, अपुरी शौचालय आणि कचऱ्यांचे ढीग, पावसाळ्यात उंदरांच्या लघवीतून पसरणारे लेप्टोस्पायरोसिस का काय म्हणतात ते जीव घेणे आजार, मलेरिया ही होता तो तर मुक्कामालाच असतो आमच्याकडं. कोरोना काळात भारत नव्हे अहो अख्खं जग घाबरलं होतं का आता धारावीत मृत्यूचं थैमान पाहायला लागणार म्हणून. तर अशी ही आमची अवस्था. धारावीतल्या लग्नाळू पोरांना मुलीचे आईबाप मुली देत नाहीत. इथली मुलं आपल्या मित्रमंडळींना घरी बोलवायला लाजतात, टाळतात. धारावीत राहून डॉक्टर झालेले सायन रुग्णालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत खाडे, कॉमेडी स्टार जॉनी लिव्हर, मराठी फिल्म इंडस्ट्री गाजवलेल्या सुषमा शिरोमणी, साम टीव्हीवर झळकणारा न्यूज अँकर स्नेहिल झणके आणि एका इंटरनॅशनल सौंदर्य प्रसाधनासाठी सुपर मॉडेल ठरलेली आमची मलिशा खारबा. चार्टर्ड अकाउंटंट, इंजिनियर, UPSC MPSC परीक्षा देणारी, प्रायव्हेट नोकऱ्यातून मोठ्या पदावर असलेली अनेक तरुण मंडळी तुम्हाला भेटतील इथं. ह्या लुकलुकत्या पणतीकडे पाहून आशेवर दिवस ढकलतात ते. म्हणतात ना, जिवंतपणी कोमेजून जायचं नसेल तर आशा जिवंत ठेवावी लागते.
आपली मुंबई रुपडं पालटते, सिंगापूर सारखी नटायच्या तयारीला लागली. अहो, आमच्या शेजारी बीकेसी उभं राहून आता 25 वर्ष लोटली. मग आमच्याच नशिबात काय ही कायम स्वरूपी ट्रॉफी? आम्ही 180 स्क्वेअर फीटाला मान्यता दिली, कागदपत्र दिली. 225 स्क्वेअर फीटाला मान्यता दिली, कागदपत्र दिली. आता 300 स्क्वेअर फीटासाठी पण कागदपत्र जमा केली. आमचं सहकार्य दरवेळी आहे बरं का, पण दरवेळी कुणीतरी उठतो, विरोध करतो, आंदोलन करतो, आमचा प्रोजेक्ट बारगळतो. बरं, हे विरोध करणारे कुठे राहतात माहितीये? धारावीच्या बाहेर. एक काही धारावीत राहत नाही बरं का. इथल्या राजकारणावर नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्रीपद मिळाली आणि धारावी तिथंच तशीच. अरे, तुमची होतात राजकारण, तुमची होतात आंदोलन. धारावीकर मात्र उद्या सकाळी संडासच्या रांगेत उभा आहेच, टमरेल घेऊन. थांबवाय तुमचं राजकारण. उभ्या महाराष्ट्राचा खेळ खंडोबा करून ठेवला तुमच्या या खेळानं. धारावीकरांना तरी सोडा नाही. हा मीडिया भडक बातम्या मिळतात म्हणून हे राजकारणी, पुनर्वसनाचे विरोधक, अनधिकृत बांधकामांचे मसीहा, पाकिटबाज समाजसेवकांच्या मागे पळतोय. त्याची मोठी बातमी आहे, धारावी पुनर्विकासात सर्व झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन होणार आहे. सामान्य माणसाचे प्रश्न दाखवावेसे वाटत नाहीत. या हालअपेष्टा जगासमोर पुण्य आणायच्या का? मिळाला टीआरपी, भरला दिवस. पात्र वगळता इतरांना धारावी बाहेर घर मिळण्याची शक्यता आहे. झोपडपट्टी पुनर्वसनात आतापर्यंत 2018 नंतरच्या झोपड्या पाहिल्या. पण आता 2025 साल पुन्हा एक आशा घेऊन आले. मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या इतिहासातलं सर्वात मोठं सर्वेक्षणाचं काम नुकतंच पूर्ण झालंय. आमची फार मोठी अपेक्षा नाही बरं का. चांगला उजेड वारा असलेली घरं मिळावी, मोकळा श्वास घेता यावा, मुलं बाळांच्या अभ्यासासाठी शांतता असावी, पुरेसं पाणी असावं, स्वतःची शौचालय असावी आणि गरिबांना रोजीरोटी देणारे इथले लघु उद्योग टिकावे, एवढंच. हे किल्लेश्वर बाप्पा, गेली 63 वर्ष झाली तुझी पूजा इथं बांधली. तुझ्या साक्षीनं धारावी पुनर्वसनाची व्यथा आज मांडली. विरोधकांना, समर्थकांना, धारावीत राहणाऱ्यांना आणि बाहेर राहून राजकारण करणाऱ्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना आणि स्वार्थासाठी उठसूट विरोध करणाऱ्यांना सुद्धा, सर्वांना एका विचारानं पुढे जाण्याची बुद्धी दे. आमच्या पुढच्या पिढीला धारावीतच हक्काचं घर मिळू दे बाप्पा. हेच गाऱ्हाणं यंदा घालावंसं वाटलं तुझ्यापाशी. गणपती बाप्पा